आरोप दिशा सालियन प्रकरणावरून सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर नेमकं काय काय घडलेलं आहे त्याबाबतच्या बातम्या। दिशा सालियनच्या कुटुंबाशी दुरान्वये संबंध नाही, खोट्याचा नायटा कराल तर तुमच्यावर बूमरँग होईल, उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना इशारा। काहीही प्रचारामुळे एखाद्याचं जीवन उद्ध्वस्त होतं, मुनगंटीवारांचं वक्तव्य, तर आदित्य ठाकरेंचा संबंध नसल्याचा सीआयडीचा रिपोर्ट। राज्याचे मूळ प्रश्न भरकटता कामा नये, संजय गायकवाडांसह मिटकर यांची प्रतिक्रिया। 5 वर्षापासून बदनामीचा प्रयत्न सुरू, कोर्टात उत्तर देऊ, दिशा सालियन प्रकरणावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। आदित्य ठाकरेंना अटक करून चौकशी करा, आरोप खोटे आहेत तर पुरावे द्या आणि आम्हाला खोटं ठरवा, नितेश राणेंचं आदित्य ठाकरेंना थेट आव्हान। सरकारला अर्थसंकल्पावर चर्चा होऊ द्यायची नाही म्हणून सालियन प्रकरण काढून सत्ताधाऱ्यांनी शिळ्या कढीला ऊत आणला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टीका। औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण त्यांच्यावरच उलटल्यानं दिशा सालियन प्रकरण शिजवलं गेलं, संजय राऊत यांचा सरकारवर निशाणा। दिशा सालियनच्या वडिलांच्या याचिकेचा संबंध औरंगजेबाशी जोडणं नैतिकतेला धरून नाही, संजय राऊतांच्या टीकेला मंत्री उदय सामंत यांचं उत्तर। उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना फोन करून मुलाला वाचवा असं का म्हटलं? तुम्हालाही 2 मुलं आहेत, माझ्या मुलाकडून काही चूक झाली असेल तर वाचवा, मदत करा असं ठाकरे का म्हणाले? राणे साहेबांनी ऑन रेकॉर्ड हे सांगितलं, नितेश राणेंचा दावा। दिशा सालियन प्रकरणात केवळ राजकारण शिजवलं जात आहे, शिळ्या कढीला ऊत आणण्याचा प्रयत्न केला जातोय, अंबादास दानवे यांची सरकारवर टीका।